गाईज आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी सेंटेन्स घेऊन आले आहे, असे क्वेश्चन आन्सर्स घेऊन आले आहे की ते घरामध्ये किंवा जेव्हाही तुम्ही कधी इंग्रजीमध्ये कॉन्व्हर्सेशन कराल त्यावेळेस ते सर्रास विचारली जातात किंवा बोलली जातात. या सेंटेन्सची जर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलायला शिकू शकणार आहात. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल. आणि गाईज तुम्ही मला इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुकवर जर फॉलो केलं नसेल तिथे सुद्धा फॉलो करा. तिथे सुद्धा या व्हिडिओची लिंक मी देत असते. आणि गाईज तुम्ही आपलं #EnglishWithNeha नावाचं ॲप जर डाउनलोड नसेल केलं ते सुद्धा डाउनलोड करा. तिथे मी खूप सारे पेड कोर्सेस ठेवलेले आहेत जे तुम्ही परचेस करून खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलायला शिकू शकता. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. घर कुठे आहे? वेअर इज युअर हाऊस? वेअर इज युअर हाऊस? माझं घर मंदिर जवळ आहे. माय होम इज नियर बाय टेम्पल. माय होम इज नियर बाय टेम्पल. मंदिर जवळ म्हणजे नियर बाय टेम्पल. क्लिअर? मंदिर कुठे आहे? वेअर इज टेम्पल? वेअर इज टेम्पल? टेम्पल म्हणजे मंदिर, वेअर म्हणजे कुठे आणि इज म्हणजे आहे. मंदिर कुठे आहे? क्लिअर? मंदिर रामनगर मध्ये आहे. टेम्पल इज इन रामनगर. टेम्पल इज इन रामनगर. मंदिर इथून 1 किलोमीटर दूर आहे. टेम्पल इज 1 किलोमीटर फार फ्रॉम हियर. टेम्पल इज 1 किलोमीटर फार फ्रॉम हियर. राम ऐकत आहे. राम इज लिसनिंग. राम इज लिसनिंग. राम ऐकत नाही. राम इज नॉट लिसनिंग. राम इज नॉट लिसनिंग. रामला इथे यायचे आहे. राम wants to come here. राम wants to come here. यायची इच्छा आहे म्हणून आपण इथे वॉन्टचा यूज केलेला आहे. मी मुंबईत राहतो. आय लिव्ह इन मुंबई. आय लिव्ह इन मुंबई. मी इथे मुंबई घेतला आहे. तुम्ही जिथेही राहत असताल ते तुम्हाला लिहायचं आहे. किंवा तुम्ही जर आता मी इथे टेम्पल जवळ घेतला आहे. तुम्ही जिथे राहत असाल त्या जवळ तुम्हाला तिथे लिहायचं आहे. क्लिअर? मी मुंबईत 2 वर्षापासून राहत आहे. I have been live in Mumbai for 2 years. I have been live in Mumbai for 2 years. मी इंग्रजी शिकत आहे. I am learning English. I am learning English. मला इंग्रजी शिकायची आहे. I want to learn English. I want to learn English. तुम्ही तिथे जाण्याची गरज आहे किंवा तुला तिथे जाण्याची गरज आहे. You need to go there. You need to go there. तू इथे केव्हा येतो म्हणजे तू इकडे केव्हा येतो. When do you come here? When do you come here? तुम्ही इथे कसे आलात? How did you come here? How did you come here? तुम्ही त्याला ओळखता का? Do you know him? Do you know him? मी त्याला ओळखत नाही. I don't know him. I don't know him. Don't. Do not चं कॉन्ट्रॅक्शन आहे don't. तो तुझा मित्र आहे का? Is he your friend? Is he your friend? तो तुझा मित्र आहे का? तो माझा मित्र नाही, तो माझा भाऊ आहे. He is not my friend. He is my brother. He is not my friend. He is my brother. आम्ही सगळे तयार आहोत. We are all ready.
वी आर ऑल रेडी. रेडी म्हणजे तयार असणे. तुम्ही या विषयावर 2 वेळा बोललात. यू हॅव स्पोकन 2 टाइम्स ऑन दिस टॉपिक. यू हॅव स्पोकन 2 टाइम्स ऑन दिस टॉपिक. मी क्लासमध्ये होतो. आय वॉज इन क्लास. आय वॉज इन क्लास. तो शिकवत होता. ही वॉज टीचिंग. ही वॉज टीचिंग. तू बोलत आहेस. यू आर स्पीकिंग. यू आर स्पीकिंग. तुम्ही ऐकत आहात का? आर यू लिसनिंग. आर यू लिसनिंग. तुम्ही क्लासमध्ये आहात का? आर यू इन क्लास. आर यू इन क्लास. मला तिथे जायला पाहिजे का? शुड आय गो देअर. शुड आय गो देअर. मी बोलू शकतो का? कॅन आय स्पीक. कॅन आय स्पीक. मी ऐकू शकेन का? विल आय लिसन. विल आय लिसन. मी ऐकू शकेन का? विल आय लिसन. विल आय लिसन. मला यायला पाहिजे का? शुड आय कम. शुड आय कम. मी येऊ का? विल आय कम. विल आय कम. मी जाऊ शकतो का? मे आय गो. मे आय गो. मी येऊ का? मे आय कम. मे आय कम. मी लिहू का? मे आय राईट. मे आय राईट. मी बोलू का? मे आय स्पीक. मे आय स्पीक. तू बोलू शकत नाहीस. यू कॅन नॉट स्पीक. यू कॅन नॉट स्पीक. तू परवानगीशिवाय जाऊ शकत नाही. यू कॅन नॉट गो विदाउट परमिशन. यू कॅन नॉट गो विदाउट परमिशन. तुम्ही तिथे राहू शकत नाही. यू कॅन नॉट लिव्ह देअर. यू कॅन नॉट लिव्ह देअर. गाईज, तुम्ही हे जे सगळे सेंटेन्स आहेत, हे जर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे याची प्रॅक्टिस केली, खूप चांगल्या प्रकारे सेंटेन्स तुम्ही रेकग्नाइज केले, तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगली इंग्लिश बोलायला येऊ शकते. कारण एक तर तुम्ही सेंटेन्सची प्रॅक्टिस केल्यामुळे तुमची टंग पण ट्विस्ट झालेली असणार आहे आणि जरी तुम्हाला असे कोणी क्वेश्चन विचारले तर तुम्ही त्याचे चांगले प्रकारे आन्सर करू शकणार आहात किंवा तुम्ही कोणाला क्वेश्चन विचारू शकता अशा प्रकारचे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. परत परत व्हिडिओ बघा जेणेकरून हे सगळी सेंटेन्स तुम्हाला तोंडपाठ होतील. क्लिअर? तुम्ही कुठून आलात? वेअर आर यू फ्रॉम. वेअर आर यू फ्रॉम. मी मुंबईचा आहे किंवा मी मुंबईहून आलो. आय एम फ्रॉम मुंबई. आय एम फ्रॉम मुंबई. तुम्ही मुंबईचे आहात का? आर यू फ्रॉम मुंबई. आर यू फ्रॉम मुंबई. तुम्ही मुंबईत कुठे राहता? वेअर डू यू लिव्ह इन मुंबई. वेअर डू यू लिव्ह इन मुंबई. तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत राहतात का? डू यू लिव्ह विथ युअर फॅमिली. डू यू लिव्ह विथ युअर फॅमिली. तुमच्या फॅमिलीमध्ये किती सदस्य आहेत, म्हणजेच किती मेंबर आहेत? हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली. हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन युअर फॅमिली. तुम्ही काय करता? व्हॉट डू यू डू. व्हॉट डू यू डू. तुम्ही काय करता? तुम्ही दुपारी काय करता? व्हॉट डू यू डू इन नून. व्हॉट डू यू डू इन नून. व्हॉट डू यू डू इन नून. नून म्हणजे दुपारी. तुम्ही इंग्रजी कशी बोलता? हाऊ डू यू स्पीक इंग्लिश. हाऊ डू यू स्पीक इंग्लिश.
मी इंग्रजी बोलू शकत नाही. I cannot speak English. I cannot speak English. किंवा I am unable to speak English. I am unable to speak English. दोन्हीपैकी कोणताही एक सेंटेन्स मी इंग्रजी बोलू शकत नाही यासाठी तुम्ही यूज करू शकता. तुम्ही केव्हा लिहिलं? When did you write? When did you write? तुम्ही केव्हा लिहिता? When do you write? When do you write? इथे कोणासोबत आलात? With whom did you come here? With whom did you come here? तू तिथे का जाणार? तू तिथे का जाणार? Why will you go there? Why will you go there? हे तुझं पुस्तक आहे का? Is this your book? Is this your book? मला या पुस्तकाची किंमत कळेल का? मला या पुस्तकाची किंमत कळू शकते का? म्हणजे या पुस्तकाची प्राइस कळू शकते का? Can I know the price of this book? Can I know the price of this book? तुम्ही किती वाजता उठता? तुम्ही किती वाजता उठता? At what time did you wake up? At what time did you wake up? तर तुम्हाला या सेंटेन्सची खूप प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून सगळी सेंटेन्स तुम्हाला पाठ होतील. आणि गाईज ही सेंटेन्स तुम्ही पाठ केलं, ही सेंटेन्स तुम्हाला एकदा चांगली रेकग्नाइज झाली की डेली यूजमध्ये ते तुम्हाला यूज करायचे आहेत. जसं तुम्ही सेंटेन्स यूज कराल तसं तुम्हाला इंग्लिश चांगल्या प्रकारे बोलता येईल. तेव्हा जे काही येत आहे ते तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. क्लिअर?